आता आपण डिस्कस करणार आहोत वेट मॅनेजमेंट. ॲक्च्युली खूप मेजर प्रॉब्लेम झालेला आहे आत्ता. वेट जास्त असणारेच लोक आपल्याला मिळतात ज्यांना वेट लॉस करायचं आहे. वेट गेन करणारे खूप कमी असतात. ज्यांना वेट गेनसाठी ट्रीटमेंट घ्यायचं आहे, वेट लॉससाठी आपल्याकडे जास्त लोक येतात, कारण आपलं लाईफस्टाईलच तशी झालेली आहे. तर वेट जास्त असेल तर वेट लॉससाठी ट्रीटमेंट घ्यायला येतात, आणि वेट कमी असेल तर त्यांना वेट गेन करण्यासाठी आपण काय दिलं पाहिजे ते आपण बघूयात. पण वेट वाढतं कशामुळे, वजन वाढतं कशामुळे? लाईफस्टाईल, हो की नाही? आपलं जर लाईफस्टाईल व्यवस्थित नसेल, आपण जर चुकीचं खात असो, अवेळी खात असो, व्यायाम करत नसो, त्याच्यामुळे आता मेन वजन वाढीचे कारण हे आहेत की बाहेरचं खाणं, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाणं, तेलकट मसालेदार खाणं, जास्त कार्बोहायड्रेट खाणं, रात्री उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं, व्यायाम न करणं, एकाच ठिकाणी बसून जास्त वेळ काम करणं. म्हणजे एकाच ठिकाणी बसून काम करणारे जे लोक असतात, जर ऑफिसमध्ये वगैरे कम्प्युटर समोर बसून काम करणारे लोक असतात, दुकानदार असतो जो एकाच ठिकाणी बसून गल्ल्यावर बसलेला असतो, त्या लोकांचं वजन नेहमी वाढतं. ठीक आहे. जे चालत फिरत असतात, पळून काम करणारे, त्यांचं कधी वजन वाढत नाही. जे एकाच ठिकाणी बसून काम करणारे शक्यतो त्यांचं वजन वाढतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे हार्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यामध्येही वजन वाढतं. जर तुम्ही बघितलं असेल, हायपोथायरॉइडिझमचे जे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये थायरॉक्सिन कमी सिक्रेट होतं, त्यांचं वजन वाढलेलं असतं. गर्भाशयाची पिशवी ज्यांची काढली असेल किंवा ज्यांचे पिरियड्स स्टॉप झाले असतील, त्यांच्यामध्ये पण इस्ट्रोजन हार्मोन इम्बॅलन्स झालेलं असतं, त्यांच्यामध्येही वजन वाढतं. तर अशी बरेचसे कारणं आहेत वजन वाढीची. तर वजन वाढलं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण काय करतो? मध, लिंबू, अद्रक हे झाले घरगुती उपाय, पण ह्याच्याने वजन कमी होत नाही ना बऱ्याच वेळेला. मग काय केलं पाहिजे? आधी तर आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. जर आपण एकाच ठिकाणी खूप वेळ बसत असू, आपण एक्सरसाइज करत नसू, तर एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांनी सुद्धा कमीत कमी प्रत्येक तासाला कमीत कमी 5 मिनिटं उठून चालले पाहिजेत. दुसरी गोष्ट, दररोज कमीत कमी 1 ते सव्वा तास तरी एक्सरसाइज केलं पाहिजे. कमीत कमी 1 ते सव्वा तास त्यांनी योगा करा, झुंबा करा. वजन जास्त ज्यांचं आहे ते झुंबा करू शकतात, ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी फक्त योगा करा. रेग्युलर हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी डेली कमीत कमी 1 ते सव्वा तास योगा करणं खूप 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 गरजेचं आहे. मग दुसरी गोष्ट काय? वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे. म्हणजे बाहेरचं काही खाऊ नये, मैद्याचे पदार्थ खाऊ नये, त्याच्यामुळे आपलं वेट मॅनेज होईल. बरेच जण आळशी पण असतात. काम काही नसलं तरी सुद्धा नुसते सोफ्यावर बसणार आणि टीव्हीवर बसणार, त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढतं. स्ट्रेसमुळे सुद्धा वजन वाढतं, कारण स्ट्रेसमध्ये आपण कसंही खातो, व्यवस्थित चावत नाही, अन्न पचन होत नाही, त्याच्यामुळे वजन वाढतं. तर काय केलं नाही पाहिजे? स्ट्रेस नाही घेतलं पाहिजे, हेल्दी खाल्लं पाहिजे, म्हणजे फळं, सलाड असल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, बाहेरचं नाही खाल्लं पाहिजे, जंक फूड नाही खाल्लं पाहिजे, कोल्ड्रिंक्स नाही पिले पाहिजे, कॉफी जास्त नाही पिली पाहिजे, व्यसन असेल तर व्यसन सुटलं पाहिजे, आणि व्यायाम प्रॉपरली केलं पाहिजे. आणि एकाच ठिकाणी बसून जास्त वेळ काम नाही केलं पाहिजे. म्हणजे टी व्ही बघणे, कम्प्युटर, मोबाईल दिवसभर तेच घेऊन एकाच ठिकाणी बसलं नाही पाहिजे, तरच वेट लॉस होऊ शकतं. आता तुम्ही जर गुगल केलात किंवा सर्च केलं किंवा यूट्यूबला जरी बघितलं तर तुम्हाला दिसतील खूप जास्त उपाय सांगितले असतात. बरेच जण आपल्या आपल्या मनाने उपाय सांगतात. जसं सुरुवातीला मी एक उपाय दाखवलं तुम्हाला, लिंबू, अद्रक आणि मध. तर तसेच बरेचसे उपाय सांगितलेले गेले असतात, पण त्या उपायाचा खराच शरीरावरती उपयोग होतही असेल कदाचित. पण तरी जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुमच्या सवयी बदलला नाही तर वजन कमी होणार नाही. त्यामुळे आधी सवयी बदला, हेल्दी लाईफस्टाईल ॲडॉप्ट करा. हेल्दी लाईफस्टाईल जगायला लागाल तर डेफिनेटली तुमचं जे वजन आहे औषधांनी कमी झालेलं ते वाढणार नाही पुन्हा. आपले जे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे सनेजचे जे मेडोलाइट किट आहे, हे घेतल्यानं काय फायदा होतो आणि हे का घेतलं पाहिजे हे मी तुम्हाला महत्त्व सांगते. कारण आपलं जे किट आहे, बरेच जर तुम्ही प्रोडक्ट्स बघितले असेल तर सडन वेट लॉस होतो. जे मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आहेत, सडन वेट लॉस होतो. मग सडन वेट लॉस झाल्याने काय होतं? माणूस खूप खुश होतो, अरे बाबा हां, या पहिल्याच महिन्यात माझं 7 ते 8 किलो वजन कमी झालं. पण हे बरोबर आहे का? किंवा बरेच लोक म्हणतात माझं 10 किलो एकाच महिन्यात कमी झालं. हे बरोबर आहे का? नाही. काय होतं माहिती आहे का? पहिली गोष्ट, एक तर विकनेस येतो, आणि जेव्हा खूप फास्ट वजन कमी होतं ते तुम्ही औषध केल्यानंतर तेवढ्याच गतीने ते वाढतं. त्यामुळे फास्ट वजन कमी होणं ही चुकीचं आहे. आपली जी औषध आहे ते हळूहळू काम करतं शरीरावरती, त्यामुळे हळूहळू वजन कमी होतं. आणि यासोबत जर तुम्ही एक्सरसाइज, डाएट हे फॉलो केलं तर तुमचा जो रिझल्ट आहे तो खूप बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि औषधं तुमच्या मनासारखं जेव्हा वजन कमी होईल तेव्हा तुम्ही जेव्हा ही औषधं बंद कराल तेव्हा सुद्धा वजन तुमचं वाढणार नाही. तर काय घ्यायला पाहिजे आपण? तर आपलं आहे मेडोलाइट किट. मेडोलाइट किटमध्ये आहे पावडर, लिक्विड आणि टॅबलेट. तिन्ही घेतलं पाहिजे.
मेडोलाइट पावडर, टॅबलेट आणि लिक्विड पूर्ण जेव्हा आपण किट घेतो, कारण याचे तिन्हीचेही कंटेंट वेगवेगळे आहेत, ते तिन्हीचे जे कंटेंट वेगळे असल्यामुळे त्यांचे कार्यही तुम्ही बघितले असेल वेगवेगळे, इथे आपण व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यांचे कार्य शरीरावरती ते कसे कार्य करतात. ठीक आहे, त्यामुळे तिन्हीही घेतले पाहिजे आणि वेळेवर कसे घेतले पाहिजे ते मी आता सांगते तुम्हाला. मेडोलाइट टॅबलेट जे आहे, एक गोळी 3 वेळा जेवल्यानंतर मेडोलाइट टॅबलेट. ठीक आहे, मेडोलाइट पावडर हे जर आपण ग्रीन टी सोबत घेतलं तर खूप फायदेशीर ठरतं. का? तुम्ही बघितलं असेल, ज्यांचं वजन जास्त असतं त्यांच्या पोटाचा घेर जो आहे तो सर्वात जास्त असतो. पूर्ण शरीराच्या वजनापेक्षा पोटाचा घेर, पोटाची चरबी जी असते ती जास्त असते. आपण मग पोटाची चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे मेडोलाइट पावडर हे प्लेन मेडोलाइट पावडर घेण्यापेक्षा तुम्ही 1 चमचा मेडोलाइट पावडर आणि 1 चमचा ग्रीन टी मिक्स करून कोमट पाण्यात 2 वेळा घेतलं, 1 कप कोमट पाण्यात 2 वेळा घेतलात तर पोटाची चरबी कमी होईल आणि ओव्हरऑल तुमचा वेट लॉस होईल. आणि मेडोलाइट लिक्विड जे आहे 15 ते 30 ml 15 मिनिटं जेवणाच्या अगोदर घ्यायचं, सकाळी नाश्त्याच्या अगोदर आणि रात्रीच्या जेवणाच्या अगोदर. आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला की मेडोलाइटच्या किट सोबत आपण डाएट आणि एक्सरसाइज केलं पाहिजे. मग डाएटमध्ये लोक काय करतात माहिती आहे का, जेवण सोडून देतात. योग्य आहे का ते? मग एकाच वेळेला जास्त खाणार, जेवण सोडणार म्हणजे पूर्ण सोडत नाही, एका वेळेला जेवणार, एका वेळेला मग हेवी जेवणार, ते चुकीचं आहे. आणि बरेच लोक काय करतात की नाश्ता करत नाही आणि रात्रीचं जेवण जास्त करतात, त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढतं. कारण रात्रीचं जेवण हे उलट हलकं असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. तर काय आणि कसं खाल्लं पाहिजे मेडोलाइटमध्ये? सकाळी जो नाश्ता असतो तो थोडासा तुम्ही हेवी करू शकता, ठीक आहे, पण सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एक्सरसाइज केलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही नाश्ता केला पाहिजे आणि दुपारी तुमचं थोडंसं हलका आहार असायला पाहिजे. आणि दुपारच्या जेवणामध्ये कंपल्सरी 1 ग्लास ताक पिलं पाहिजे, त्याने तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल. आणि संध्याकाळी अजिबात जेवायचं नाही, संध्याकाळी मग फ्रूट्स आणि सलाड्स घ्यायचे फक्त, म्हणजे तुमचं वेट लॉस व्हायला मदत होईल. ग्रीन टी, जसं मी सांगितलं, ग्रीन टी हे मेडोलाइटच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं. पण बऱ्याच जणांचं काय असतं की वजन जास्त नसतं, फक्त पोटाची चरबी वाढलेली असते, पोटाचा फक्त घेर वाढलेला असतो, मग त्यांना मेडोलाइट किटची गरज नाही पडत, कारण त्यांचा जो वेट आहे तो जास्त नसतो. ओव्हरऑल त्यांचे हातपाय छोटे असतात आणि फक्त पोटाची चरबी वाढलेली असते. अशा कंडिशनमध्ये तुम्ही फक्त त्यांना ग्रीन टी देऊ शकता. ग्रीन टी 2 वेळा 1 चमचा कोमट पाण्यातून. ह्याचे डोसेस इथे दिलेले आहेत, मेडोलाइट किट कसे घ्यायचं आहे. आणि त्यासोबत कंपल्सरी अकाय सोना घ्यायचा, जेव्हा कारण अकाय सोनाने बॉडी डिटॉक्सिफाय, जे तुम्ही आधी तुमच्या सवयी चुकीच्या असल्यामुळे जे काही टॉक्झिन्स तुमच्या बॉडीमध्ये तयार झालेले आहेत ते टॉक्झिन्स बाहेर काढणं आधी गरजेचं आहे, तर मग वेट लॉसचा किटचा फायदा होतो. त्यामुळे आधी टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी अकाय सोना घ्या, सकाळी उठल्यावर 5 ते 25 ml 1 कप पाण्यातून उपाशी पोटी. त्यानंतर हे पूर्ण जे किट तुम्ही घेतलात तर तुमचं वेट लॉस हे प्रॉपरली होईल. आणि ह्याच्यासोबत प्रॉपर मी जे सांगितलं त्या हिशोबाने डाएट फॉलो करा, लाईफस्टाईल चेंज करा, डेफिनेटली तुमचा वेट कमी होईल आणि कमी झालेलं वजन परत वाढणार नाही. आता वजन वाढीसाठी गेलं पाहिजे, कारण वजन कमी, कुपोषित लोक हे फार कमी असतात किंवा कमी वजन असणारे लोक कमी असतात. कुपोषितच म्हटलं पाहिजे, कारण न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे शक्यतो वजन कमी होतं. मग आपण त्याच्यामध्ये काय दिलं पाहिजे, कसं वजन वाढलं पाहिजे, त्यांचं कुपोषण दूर केलं पाहिजे, म्हणजे त्यांना पोषण दिलं पाहिजे. पोषण कसं दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे पोषणासाठी? पोषणासाठी आपण दिलं पाहिजे प्रोटीन पावडर. खूप गरजेचं आहे ना प्रोटीन पावडर, तर कारण आपले जे बॉडी सेल्स आहेत ते सगळे बॉडी सेल्स आपले प्रोटीननी बनलेले आहेत. मग प्रोटीन दिल्याशिवाय ते वजन वाढणार आहे का? नाही वाढणार. त्यामुळे प्रोटीन हे कंपल्सरी दिलं पाहिजे वेट गेनसाठी. प्रोटीन 2 वेळा 1 ते 2 चमचा, सुरुवात 1 चमच्यानेच करायचं, कारण बऱ्याच वेळेला प्रोटीन डायजेस्ट होत नाही काही लोकांना. मग त्यामुळे सुरुवात 1 चमच्याने करायचं. 15 दिवसानंतर जर डायजेशन व्यवस्थित व्हायला लागलं तुम्हाला प्रोटीन पावडरचं, तर मग 15 दिवसांनी 2 चमचे, मग पूर्ण महिना पूर्ण झाला की 3 चमचा, दिवसातून 3 चमचा 2 वेळा तुम्ही घेऊ शकता. 1 ग्लास दुधातूनच घ्यायचे, कारण आपल्याला इथे वजन वाढवायचं आहे. आणि त्यासोबत कोलेस्ट्रॉल कॅप्सूल. कोलेस्ट्रॉल कॅप्सूल का? डेफिनेटली हाडं तर कमजोर असणार ना, वजन कमी म्हटलं हाडं कमजोर असणार, मग आपल्याला हाडं स्नायूंना बळ द्यायचे, त्याच्यासाठी कोलेस्ट्रॉल कॅप्सूल 2 वेळा जेवल्यानंतर. आणि आरोग्यवर्धिनी वटी, कारण आपल्याला इम्युनिटी कमी असणार, पोषण कमी म्हणजे इम्युनिटी कमी, इम्युनिटी वाढवण्यासाठी आरोग्यवर्धिनी वटी. विकनेस असणार वजन कमी म्हटलं, त्यासाठी आरोग्यवर्धिनी वटी दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर. आता इथे सगळ्या वजन वाढीसाठी काय आणि कसे घ्यायचे, डोसेस काय आहेत ह्याबद्दल तुम्हाला डिटेल्स दिलेला आहे. त्यासोबत अकाय सोना, कारण आपल्याला बॉडीला डिटॉक्सिफाय केल्याशिवाय ह्या औषधांचा इफेक्ट होणार नाही. बॉडी डिटॉक्सिफाय करून ह्या मेडिसिन्स रेग्युलर घेतल्या तर तुमचं वजन वाढेल आणि वाढलेलं वजन कमी होणार नाही, कारण तुम्ही रेग्युलर डाएटही घेतलं पाहिजे. डाएट काय घेतलं पाहिजे?
हा प्रश्न आला असेल ना तर तुमच्या मनामध्ये, बघा वजन कमी होण्याचं काय कारण आहे? जेवण. तुम्ही खाल्लं नाही म्हणूनच तुम्हाला तुमचं वजन कमी झालंय ना. वेळेवर खाल्लं नाही. बरेच लोक म्हणतात आम्ही जेवतो, आम्ही भरपूर जेवतो तरी आमचं वजन वाढत नाही. पण तुम्ही योग्य वेळेला जेवता का, ते महत्वाचं आहे. जेवता तुम्ही ठीक आहे, पण योग्य वेळेला जेवलं पाहिजे. सकाळी जर तुम्ही 6-7ला उठताय तर 8:30-9 वाजेपर्यंत तुमचा नाश्ता म्हणजे जेवणच, नाश्ता मी म्हणणार नाही, सकाळचं जेवण हे झालं पाहिजे. 8:30 ते 9 या वेळेमध्ये तुमचा सकाळचा राजासारखा भोजन झालं पाहिजे. बघा मग वजन कसं वाढत नाही. दुसरं, दुपारचं जेवण पण व्यवस्थित झालं पाहिजे. चपाती किंवा भाकरी, भाजी, भात सगळं व्यवस्थित असं, दही बरोबर दही ताक हे कंपल्सरी फक्त दुपारी खायचं, पण घ्यायचं जेवणामध्ये, तरच आपल्याला सगळ्या प्रकारचं पोषण शरीराला मिळणार आहे आणि आपलं वजन वाढणार आहे. रात्रीचं जेवण हे 7:30-8 या दरम्यानच केलं पाहिजे. 8च्या नंतर जेवण करू नये, ते पचणार नाही, काहीही उपयोग होत नाही त्याचा. त्यामुळे 8पर्यंतच तुमचं जेवण झालं पाहिजे. आणि जेवण कमी करा पण पौष्टिक करा. आणि वजन वाढवायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला 5-6च्या दरम्यान खजूर, अंजीर ह्या गोष्टी खाल्ले पाहिजे, जेणेकरून तुमच्या शरीरातले जे स्नायू आहेत ते बळकट होतील आणि